नमस्कार. आपण पाहत आहात जस्ट कॉल मी न्यूज 24 सोलापूर. आपकी बार पेट्रोल 110 पार. मुंह में राम बगल में छुरी घ्या घालून. गेल्या 10 दिवसामध्ये पेट्रोल आणि डिझेलचे भाव 4 वेळा वाढवण्यात आले. आता पेट्रोलचे भाव 112 रुपये सोलापुरामध्ये. बऱ्याच ठिकाणी पेट्रोलचे भाव वाढवण्यात आले. काहीही कारण नसताना इराण आणि अमेरिका या युद्धाचं कारण दाखवलं. आधीच सगळीकडं वातावरण पसरलं. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आमचे पंतप्रधान परदेश दौऱ्यावर जातात आणि लोकांना बचत करायला सांगतात की तुम्ही बचत करा. आता काही लोक असे आहेत, उन्हाळा असल्यामुळं अर्धे कपडे घालतात. मग बचत करायची म्हणजे लोकांनी काय सगळे कपडे काढून आदिवासीसारखं फिरायचं का? त्यातल्या त्यात आमच्या सोलापूरच्या लोकप्रतिनिधी तर कमालच केली. महापालिकेमध्ये नो व्हेकल झोन म्हणून हे केलं आणि एक दिवस तिघं चौघंजणं सायकलवर आले आणि आमचे चाटू पत्रकारांनी त्यांचे फोटो काढले. कारण का आता सोलापुरामध्ये काही पत्रकार चांगले ठराविक बोटावर मोजण्यात की बाकीचे सगळे चाटूच आहेत. लाचार, हुजरीगिरी करणे, मुजरीगिरी करणे, लाल चाटणे, अशा पत्रकारांनी त्यांचे फोटो छापले की बघा किती कर्तव्यदक्ष आहेत, ह्यांना जनतेची किती काळजी. हे सगळे चोर. महत्त्वाची गोष्ट म्हणजे सायकलवर आले आणि सगळीकडे अशी प्रसिद्धी मिळवली की खरंच ह्यांना जनतेची काळजी आहे. मग ह्यांचे आता सगळे फोटो काढून ह्यांनी जनतेची काळजी आहे, सायकलवर आले, बचत केली म्हणून ह्यांचे फोटो काढून की आता सोलापूर शहरातल्या ह्या प्रत्येक मुतारेवर लावायचे का, असा प्रश्न संतप्त जनता विचारत आहे. कारण का तर सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे पेट्रोल डिझेल वाढलं की बाकीचे सगळेच भाव आपोआप वाढतात. ट्रान्सपोर्ट वाढलं, भाजीपाला वाढला, दूध वाढलं, शाळेची फी वाढली, स्कूल बसची फी वाढली. एक भाव वाढला की सगळे भाव आपोआप वाढतात. रिक्षा वाढल्या. आणि जेव्हा पेट्रोलचे भाव कमी वाढवताना हे 10 रुपयानं वाढवतात. जेव्हा सगळीकडे बोंबाबोंब होते त्यावेळेस पेट्रोलचे भाव 1 रुपया 2 रुपयाने कमी करतात. ज्यावेळेस 2014 साली भाजपा सत्तेमध्ये होती त्यावेळेस पेट्रोल 66 रुपये लिटर होतं. परंतु आता पेट्रोलचे भाव एवढे वाढवून ठेवलेत की त्याचा संपूर्ण बोजा हा गरीब जनतेवर पडलेला आहे. गरिबांचं अक्षरशः कंबरडं मोडलेलं आहे. ही अशाची परिस्थिती आहे. आणि आमचे पंतप्रधान पेट्रोल डिझेल भाव कमी यावर बोलण्यापेक्षा लोकांना बचत करायला सांगतात. अजून काय बचत करायचं? लोकांनी काय उपाशी राहायचं का? बरं, पाणी पिऊन जगावं म्हणलं तर लोकांना पाणीसुद्धा मिळेना. सोलापुरात तर लोकांना पाणी नाही आहे, पेट्रोल नाही आहे, अशी अवस्था झालेली आहे. मग लोकांनी जगावं का मरावं हा एक प्रश्न आहे. एवढं पेट्रोल डिझेलचा भडका असताना, एवढी महागाई असताना, जनतेचे कंबरडे मोडलेले असताना आमचे पंतप्रधान इटलीला जातात आणि त्यांच्या पंतप्रधानांना चॉकलेट देतात आणि त्या चॉकलेटचे फोटो सगळीकडे व्हायरल करतात. आणि ते फोटो व्हायरल केल्यानंतर भाजपचा एक कार्यकर्ता, एक नेता त्या चॉकलेटच्या फोटोला लव सॉन्ग लावतो आणि तो सगळीकडे व्हायरल करतो. म्हणजे किती बेअक्कल आणि किती वायझड आहे बघा तो. असले बेअक्कल लोक, गुन्हेगार लोक भाजपमध्ये भरती केलेले आहेत. कशाचं कुणाला काय नाही आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी पेट्रोल डिझेलचे भाव कमी कशी करता येईल किंवा काय ती परिस्थिती सांगण्यापेक्षा इंधनचा साठा भरपूर आहे, इंधनची काळजी करू नका, जास्त साठा करू नका, सगळ्याला पेट्रोल मिळेल, डिझेल मिळेल असं सगळ्याला सांगतात. म्हणजे प्रश्न चालला आहे काय, विषय चालला आहे काय, प्रश्न काय ते सांगतात काय, कुणाचाच कुणाला मिळेल नाही. म्हणजे त्याचं असं झालं, रोग झाला हाल्याला आणि इंजेक्शन झालं पखालीला, असा विषय चालू आहे. म्हणजे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पेट्रोल डिझेलचे भाव कसे कमी करता येईल हे सांगायला पाहिजे होतं. आणि इराण आणि अमेरिका जे युद्ध आहे ह्या युद्धाचा ह्याचा काही संबंध नाही. अगोदरच असं वातावरण तयार करण्यात आलं. माध्यमांनी सुद्धा अशा बातम्या केल्या की इराण अमेरिका युद्ध भडकलं त्यामुळे तेलाचा साठा बंद होणार, तेल साठे मिळणार नाही, असं बऱ्याचशा बातम्या पेरल्या गेल्या. करोना काळामध्ये सुद्धा ही परिस्थिती होती. करोना नसताना सुद्धा करोना आहे म्हणून संपूर्ण जनतेला लुटलं. म्हणजे सांगायची गोष्ट म्हणजे एवढी महागाई आणि परिस्थिती बिकट असताना सुद्धा, लोकांचे हाल चाललेले असताना सरकारला जनतेचं काहीही देणं घेणं नाही. आमचे पंतप्रधान इटलीला जातात,
तिथल्या पंतप्रधानांना चॉकलेट देतात, त्या चॉकलेटची प्रसिद्धी भरपूर होते. मग आमच्या भारताच्या लोकांना काय पेप्सी देणार आहेत का? असा प्रश्न संतप्त जनता करता. जनता खूप वैतागलेली आहे. जनता असं आता म्हणते की आम्ही झक मारली, ह्यांना निवडून दिलं. आमच्या पंतप्रधानांनी सांगितलं होतं, बचत करा, सगळे दौरे रद्द करा. स्वतः दौऱ्यावर गेले ते. आणि त्यावेळेस आमचे सोलापूरचे मनपा आयुक्त ओंबासे आणि स्थायी समिती सभापती रणजिता चाकोते मॅडम हे दोघंजणं डेन्मार्कला जाण्याच्या तयारीत होते. चर्चा सुरू होती, सगळीकडे चर्चा झाली, काही विरोध झाला. परंतु सगळ्यात ह्यांची डेन्मार्कला जायची तयारी का, तर अभ्यास करणार म्हणे पाण्यासाठी. तिकडचं पाणी इकडं कसं आणायचं किंवा तिकडच्या पाण्याचा इकडं कसं उपयोग करून घ्यायचा, ह्यासाठी ते दौरा जाणार होते. ह्यांची तयारी डेन्मार्कची होती, परंतु चर्चा ह्यांची हनीमूनसारखी झाली. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तिथे गेल्यानंतर स्थायी समिती सभापती चाकोते मॅडमनी काय केलं, हिरोईनसारखे फोटो काढले. जसे रील वगैरे काढतात, शेंबड्या पोळी कशा रील वगैरे काढतात ना, तसे रील वगैरे काढले. मी डेन्मार्कमधनं बोलते. परंतु तिथून आल्यानंतर ना तिथं काय अभ्यास आहे. आता 40 वर्ष झाले सोलापुरामध्ये पाण्याचा प्रश्न सुटत नाही आहे. सोलापुरामध्ये केंद्रीय मंत्री, गृहमंत्री झाले, मुख्यमंत्री झाले, सगळ्यांनी प्रयत्न केला, कुणालाही पाण्याचा प्रश्न सोडवता आलेला नाही आहे. एवढं सगळं असतानासुद्धा, अडचण असताना, आमचे पंतप्रधान सांगत असताना डेन्मार्कला जाण्याची गरज नव्हती. आणि हा सगळा पैसा कुठला, तर जनतेचा पैसा. जनतेच्या पैशातून खर्च केला सगळा. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा सगळा पैसा जनतेचाच असतो. ह्यांना गाड्या सरकारच्या, पेट्रोल सरकारचं, हॉटेल सरकारचं, सगळं फुकटच असतं ह्यांना. हे फुकटे आणि भुरटे भिकारचोट लोक जनतेच्या पैशावर ऐश करतात. म्हणजे घामाचा पैसा जनतेचा असतो आणि यांचा धिंगाणा चालू असतो. हे जनतेला पण माहीत आहे, पण कुणीही बोलायला तयार नाही. आज पेट्रोल डिझेल दरवाढ झाली, परंतु एकाही पत्रकाराने त्याच्या विरोधात आवाज उठवण्याचं धाडस दाखवलं नाही. का तर तेवढं दम नाही. कारण का तर पाकिटं मिळतात, पक्ष आहे, पक्षाच्या बाजूनं सगळं चाललं आहे, निवांत चाललं आहे. काही 1-2 चांगले पत्रकार आहेत, तेच प्रयत्न करतात. कुठल्याही पक्षाने आंदोलन केलं नाही. फक्त 1-2 पक्ष जर वगळले, त्याने आंदोलन केलं. कारण का तर आंदोलन करणं हे गरजेचं आहे. जनतेचा आवाज सगळीकडं पोचला पाहिजे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पहिल्यांदा जनता आहे, मग नेता आहे आणि मग पक्ष आहे. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. जे जनता संपली, जनता जर जिवंत राहिली नाही तर मग काय उपयोग आहे. निवडून आल्यानंतर आम्ही जनतेला 2 ते 3 दिवसाआड पाणी देऊ, असं छोटं आमदार देवेंद्र कोठे यांनी दंड थोपटला होता आणि सांगितलं होतं. पण त्याचं आज काय झालं, कोण प्रश्न विचारणार आहे त्यांना. ते काहीच बोलायला तयार नाहीत. कुठं लपून बसलेत कोणाला माहिती आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा निवडणूक असतात, लाखो रुपयाचा चुराडा होतो, करोड रुपयाचा चुराडा होतो. हे लोकप्रतिनिधी आश्वासनं देतात, ते आश्वासनं पूर्ण करत नाहीत. लाडक्या बहिणीसाठी दर महिना 1500 रुपये योजना सुरू झाली. चांगली गोष्ट आहे, ही योजना केली. परंतु आज पेट्रोल भाव, गॅस, डिझेल, घर, सगळा जर खर्च बघितला, शाळेची फी, हे सगळं बघितलं, तुम्ही देणार 1,500 रुपये आणि वाढवणार 15,000 रुपये, अशी अवस्था झाली. म्हणजे भीक नको पण कुत्रावर, अशी अवस्था झालेली आहे. असं गोड बोलून ह्या राजकीय लोकांनी लाडक्या बहिणीच्या कमरेत लाथ घातली अक्षरशः. अशाची परिस्थिती विचित्र झालेली आहे. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता हे काहीही बोलायला तयार नाही आहेत. लाडक्या बहिणीने काय करायचं, 1500 रुपयेमध्ये काय होतं का. आणि महत्त्वाची मग 1500 रुपये देण्यापेक्षा जर तुम्ही पेट्रोल डिझेलचे जर भाव कमी केले, काय लाडक्या बहिणी काय तुमच्या मागा लागल्या नव्हत्या. परंतु तुम्हाला इलेक्शनची खाज होती, इलेक्शन होतं, मतं पाहिजे होते. लोकाला असे पैसे वाटले तर सगळीकडं प्रचार होईल, पैसे वाटले मतासाठी म्हणून. तर तुम्ही काय केलं, उद्या मतदान आहे म्हणताना आज लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये 1500 रुपये टाकले. त्यामुळं लाडक्या बहिणीने तुम्हाला मतदान केलं, तुम्ही निवडून आलात, सत्तेमध्ये आलात. सत्तेमध्ये कोण आलं, तर ह्या पक्षातले 4, त्याच पक्षातले 4 गुन्हेगार आहेत, हे जास्त आहेत. आणि पक्षानं सुद्धा काही बघितलं नाही. सत्तेसाठी आणि खुर्चीसाठी गुन्हेगार असू दे, त्याच्यावर गुन्हा दाखल असू दे, खुनाचा आरोप असू दे, बलात्कारी असू दे, अत्याचारी असू दे, कसलंही असू दे, अशा माणसांना घेतलं आणि अशा माणसांना नगरसेवक झालं. अशा माणसं नगरसेवक झालेत. काही लोक अगोदरपासून नगरसेवक आहेत. मग एवढे वर्ष तुम्ही सत्तेमध्ये होता, तर तुम्ही काय दिवे लावले, हा जनता प्रश्न विचारत आहे. पेट्रोल डिझेलसाठी मुख्यतः इराण आणि अमेरिका हे युद्धाचा काही संबंध नाही.
कारण का आता तुमच्या माहितीसाठी सांगतो. राज्य सरकार पेट्रोलवर 25% मूल्यवर्धित कर लावते आणि 10 ते 12 रुपये अधिभार कर लावते. डिझेलवर 24% मूल्यवर्धित कर लावते आणि 3 रुपये प्रति लिटर अधिभार लावते. म्हणजे राज्याचा कर वेगळा, त्याचबरोबर केंद्राचा कर वेगळा. हा सगळा जर कर बघितला तर 40 ते 50 रुपये हा कर होतो. आणि हा जर कर कमी केला तर पेट्रोल 80-90 रुपये लिटर जाऊ शकतं. परंतु हे करणार कोण? कारण का तर ह्या चोरांना, दरोडेखोरांना नुसतं खायचं माहीत आहे. आणि आपण बघितलं हे राजकीय नेते आहेत. हे राजकीय नेते, त्यांचे चेले, त्यांचे पुढारी, त्यांचे नातेवाईक यांना काहीही फरक पडत नाही. कारण का? पंचायत समिती ह्यांची, कारखाना ह्यांचा, जिल्हा परिषद यांची, महापालिका यांची, राज्य यांचं, केंद्र यांचं, शाळा यांच्या, अंगणवाड्या यांच्या, बचत गट यांचे, सगळे यांचेच आहे. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे मोठमोठे हॉटेल्स नेत्यांचे, डान्स बार नेत्यांचे. त्यामुळं त्या डान्स बारमध्ये ह्यांचे चेले किंवा नेते किंवा ह्यांचे कार्यकर्ते डान्स बारमध्ये रोज 500 रुपये गांधी जरी उधळले, 500च्या गांधी किती ते डान्स बारमध्ये उधळतात, तर यांना 50 रुपये पेट्रोल जरी वाढलं तरी काही फरक पडत नाही आहे. परंतु फरक कुणाला पडतो? तर सामान्य जनतेला पडतो. सामान्य जनतेचा आवाज कोण उठवणार? सामान्य जनतेला कोण न्याय देणार? ह्यांना सामान्य जनतेचं काहीही देणं घेणं नाही आहे. पेट्रोल डिझेलचे भाव वाढलेले आहेत आणि हे तिसरं बचत करा, पेट्रोलचा साठा खूप आहे का, पेट्रोल साठा जास्त घेऊन काय जाळून घ्यायचं आहे का लोकांनी? सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे अशी परिस्थिती भयानक असताना सुद्धा आमच्या राजकीय नेत्यांचे चेहरे बघितले तर गेंड्याच्या कातड्यासारखे झालेले. ह्यांना कुणाचं काही देणं घेणं नाही आहे. ह्यांची दौरे चालले आहेत. सोलापुरामध्ये पण तीच अवस्था आहे, सगळीकडे तीच अवस्था आहे. सोलापुरात तर सगळ्यात भयावह अवस्था आहे. सोलापूरचे कधी प्रश्न सुटलेले नाही आहेत. उगाच निवडणुका जवळ आल्या की लोकांना आसखोटे आश्वासन द्यायचे, गाजरं दाखवायचे. काही झालं नाही. बस सेवा अजून पडू नये. जानेवारीमध्ये बस सेवा येणार होती पण अजूनही बस सेवा आलेली नाही आहे. उगाच लोकांना खोटे आश्वासनं दिलेले आहेत. अयोध्येत राम मंदिर झालं, ही चांगली अभिमानाची गोष्ट आहे. आम्हाला पण अभिमान आहे. परंतु आज प्रत्येक शहरामधील सामान्य कार्यकर्त्याच्या घरावरची पत्रे आहेत तसेच आहेत. कुंभमेळा केला. कुंभमेळ्यासाठी कोट्यावधी रुपयाचा निधी केला गेला. परंतु सोलापूरच्या शहरासाठी पाण्याची व्यवस्था कोणी करायला तयार नाही. पाणी 8 दिवसाला पाणी ते लाज उडायला पाहिजे, तुम्हाला जोड्याने हाणलं पाहिजे एकेकाला, अशाच अवस्था आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे उगाच लोकांना भडकवायचं, वेड्यात काढायचं, जय श्रीराम म्हणायला लावायचं, हे अशाची अवस्था आहे. तर जनतेने सुद्धा ओळखलं पाहिजे. जनता प्रचंड नाराज आहे. जनतेला सुरुवातीला आशा होती की काहीतरी फरक पडेल, पण ह्यांच्यात काही फरक पडणार नाही आहे. त्यामुळं ह्यापुढे सुद्धा जनतेने सावध व्हायला पाहिजे की आपण कुणाला निवडून देतो, तो माणूस कसा आहे, काय, याच्यावर सुद्धा विचार करणं गरजेचं आहे. काही नाही, निवडणुका जवळ आल्या की उगीचच रामाचं नाव घ्यायचं. अरे तुमची लायकी आहे का रामाचं नाव घ्यायची? रामाचं नाव घ्यायचं, निवडणुका जिंकायच्या, मुँह में राम बगल में छुरी असं चालू आहे. निवडणूक आले की रामाचं नाव घ्यायचं, हिंदू मुस्लिम जातीभेद करायचा, लोकांना भडकवायचं. महत्त्वाची गोष्ट म्हणजे कुठलीही जात कधीही संपणार नाही आहे. जाती ह्या आहे तसेच राहणार आहेत. प्रत्येकजण आपापल्या जातीमध्ये, आपल्या धर्मामध्ये खुश आहे. परंतु हे राजकीय नेते भांडण लावतात. राजकीय लोकांच्यामध्ये भांडण लावतात, दंगली घडवतात आणि इफ्तार पार्टीला वगैरे चाटायला तिथं जातात. कित्येक जणांचे फोटो आहेत, व्हायरल पण झालेले आहेत, बऱ्याच लोकांनी व्हायरल केलेले आहेत. इथं हिंदू मुस्लिमविषयी शिव्या द्यायच्या, भांडणं करायचे, तिथं जाऊन चाटायचं. हे असले चाटुगिरी नेते आहेत. कुणाला हिंदुत्व वगैरे देणं घेणं काही नाही, कुणाचं काय संबंध नाही आहे. फक्त ह्यांचा पैसा, ह्यांचा स्वार्थ सत्तेसाठी ह्यांच्यामध्येच राम नाही, लोकाला राम नाव घ्यायला सांगतात. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जनतेचा तळतळाट फार वाईट असतो. कर्माचं फळ हे इथंच फेडावं लागतं. कर्माची काठी असते ती दिसत नसते, पण त्याचा मार एक दिवस असा लागतो ना की ते कळतसुद्धा नाही. मग असं जनता पण खूप आत वैतागलेली आहे, कंटाळलेली आहे. लोकांना प्यायला पाणी नाही आहे. काय करावं म्हटलं तर पेट्रोल डिझेलचे भाव वाढल्यामुळं महागाईचा कहर आहे. महिलांचं कंबरडं मोडलेलं आहे.
लोकांना जगावं की मरावं असा प्रश्न आहे. मग असं असताना ह्या जनतेचा तळतळाट लागल्याशिवाय राहणार नाही आहे. एक दिवस हे लोकांना राम नाव घ्यायला सांगतात, परंतु ह्याच नेत्यांचा एक दिवस राम नाम सत्य झाल्याशिवाय होणार नाही, अशी संतप्त भावना सगळ्या जनतेमधून येत आहे. कुठलाही राजकीय नेता बोलायला तयार नाही. हे सगळे चिडीचूप आहेत. ह्यांच्यामध्येच राम नाही तर दुसऱ्याला राम नाव घ्यायचं ह्यांचा काही अधिकार नाही. कारण का तर ह्यांनी दुसऱ्याला राम नाव घ्यायला सांगतात, पण ह्यांची वागणूक रावणाच्या पलीकडे असते. ह्यांच्यापेक्षा रावण बरा अशी आजची अवस्था झालेली आहे. धन्यवाद.